आज सकाळी बाबूला आंघोळ वगैरे करून रेडी केलं. त्यानंतर इकडच्या घरी आले, झाडू मारायला घेतला. मी फ्रेश वगैरे झाली होती, चहा वगैरे घेतला, आंघोळ राहिली होती. त्यानंतर या घरामध्ये पूर्ण घरामध्ये झाडू मारला, जाळे खूप झाले होते ते पण काढून घेतले. आणि त्यानंतर इकडे बाहेर आली. बाबूची आंघोळ वगैरे तर झालीच होती, मग त्याला झोपवण्याचं काम आज मामांनी केलं. पप्पाला मीटिंग होती, पप्पा निघाले होते. काकाचं सोयाबीनचं काहीतरी विचार करणं चालू होता, काढायची की नाही. त्यानंतर मी जेवायला घेतलं. जेवणामध्ये शेरण्याची भाजी, मुगाच्या डाळमध्ये चपाती आणि रात्रीची माशाची भाजी पण होती, ती पण खायला घेतली. मला मासे भरपूर आवडतात. त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून घरात आली. परत पूजा वगैरे तर बहिणीने केलेलीच होती. त्यानंतर इथं आरशामध्ये स्वतःला पाहणं चालू आहे. स्किनमध्ये किती चेंजेस आहेत, भरपूर चेंजेस आलेत या 2 महिन्यामध्ये स्किनमध्ये, तेच मी बघत आहे. त्यानंतर बाबू पण उठला. आईला उपवास होता, साबुदाण्याची खिचडी बनवली होती, तीच आई खात होती, त्याला पण खायची होती. मग इथं दोघं आज ना त्यातच चालू होतं. त्यानंतर मला केसाला मेहंदी लावायची होती, तेच मी बघत होती. आणि सिस्टरला बघायला पाहुणे आले होते, ती तयार वगैरे झाली. बाबूचं इथं पावडर सांडणं चालू होतं आणि आई इथं पोहे बनवत होती, कारण की चहा पोहे द्यायचे होते. बाकी तर काही करायचं नव्हतं. आणि असं संपला आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.